नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटल्याचं दिसतंय। द्वारका परिसरामध्ये काठेगल्ली सिग्नल जवळ एका अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलेला आणि गेली 25 वर्ष अनधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवलेला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चाने दिलेला आहे। दरम्यान आता तिथे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्या आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारवाई तिथे सुरू करण्यात आलेली आहे। आक्रमक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात असून महंत सुधीर साथ सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात येते। आज सकाळपासूनच अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असून तिथे कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही काही कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। हिंदुत्ववादी घटनास्थळी महंत सुधीरदास सुद्धा पोहोचले होते। त्यांना सुद्धा पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताब्यात घेतलेले। आज सकाळपासूनच नाशिकमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते। नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण कारवाई सुरू झाली असून आज सकाळपासूनच कारवाई सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी होत होती। अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला। दरम्यान काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। घटनास्थळी महंत सुधीरदास सुद्धा पोहोचले। महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या। आता काय भूमिका लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा। तर लँड जिहादचा आरोप यावेळेस महंत सुधीरदास यांनी केलेला आहे। तेही घटनास्थळी उपस्थित होते। दरम्यान तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं। काही कार्यकर्ते सुद्धा तिथे आक्रमक झाले होते। त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गेल्या अनेक दिवसांपासून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती।